काही माणसं जातात, पण त्यांच्या जाण्याने फक्त खुर्ची रिकामी होत नाही, तर संपूर्ण राज्याचं काम थांबल्यासारखं वाटतं. मित्रांनो, बुधवारची ही सकाळ महाराष्ट्रासाठी केवळ एक दिवस नव्हता, तर एक धक्का होता. सकाळी उठून मोबाईल हातात घेताच जी बातमी समोर आली, ती कुणाच्याच पचनी पडणार नव्हती. रोज पहाटे कामाला सुरुवात करणारे, निर्णय घेणारे, क्षणातच विलंब न करणारे आणि शब्दांपेक्षा कामांवर विश्वास ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीत. दादा पुन्हा येणार नाहीत ही जाणीव स्वीकारणं आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात कठीण ठरतंय. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा आणि आढावा बैठकीसाठी अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईतून बारामतीकडे निघाले होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. बारामतीत लँडिंग दरम्यान विमान कोसळलं आणि एका क्षणात महाराष्ट्राने आपला एक कामाचा नेता गमावला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरू होण्याआधीच दादांची प्राणज्योत मावळली. त्या विमानात असलेल्या इतर 5 जणांचाही मृत्यू झाला. ही केवळ दुर्घटना नव्हती, तर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली एक मोठी पोकळी होती. अजित पवार म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते, ते म्हणजे वेळेवर उठणं, फाईल वेळेवरती वाचणं आणि निर्णय वेळेवर घेणं यांचं चालतं बोलतं उदाहरण होतं. पहाटे 5 वाजता मंत्रालयात पोहोचणारा नेता, रात्री उशिरापर्यंत बैठकांमध्ये रमलेला प्रशासक ही त्यांची ओळख होती. अनेक नेते भाषणात विकासाचं स्वप्न दाखवतात, पण अजित पवार प्रत्यक्षात विकास राबवत होते. त्यांच्या कामाची शैली थेट होती. कोणालाही खुशामत नाही, कोणालाही मोकळीक नाही. काम नाही केलं तर थेट जबाब विचारणारे दादा आणि काम चांगलं केलं तर पाठीवर शाबासकीची थाप देणाराही तेच. त्यामुळे अधिकारी वर्ग असो किंवा कार्यकर्ता, अजित पवारांचं नाव घेताच एक वेगळाच दरारा जाणवायचा. राजकारणात अनेकदा त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे वाद झाले, टीका झाली, पण दादा कधीही आपल्या बोलण्यापासून पळाले नाहीत. जे वाटतं तेच बोलायचे ही त्यांची भूमिका होती. कधी कधी ती कठोर वाटायची, पण त्यामागे असलेली प्रामाणिकता जनतेला ठाऊक होती. म्हणूनच विरोधकही मनात कुठेतरी मान्य करायचे, हा माणूस कामाचा आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याचे प्रश्न असो, सरकार क्षेत्रातील निर्णय असो किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी, अजित पवार नेहमी पुढे उभे राहिले. साखर कारखाने, सिंचन प्रकल्प, रस्ते, आरोग्य व्यवस्था, दादांचं लक्ष फक्त घोषणांवर नव्हे तर अंमलबजावणीवर होतं. त्यामुळेच त्यांच्या मतदारसंघात दादा बोलत नाहीत, काम करून दाखवतात ही भावना खोलवर रुजली होती. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. आज कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण त्यांच्या अश्रूआड एक अभिमानही आहे. आपण अशा नेत्यासोबत काम केलंय ही भावना. आज सर्वत्र एकच वाक्य ऐकू येतंय, दादांसारखं काम करणारा नेता पुन्हा होणं कठीण आहे. कदाचित उद्या नवीन चेहरे येतील, नवीन राजकारण घडेल, पण अजित पवारांच्या कामाची शिस्त, निर्णय क्षमता आणि धडाडी यांची उणीव कायम जाणवत राहील. आज महाराष्ट्राचे केवळ एक उपमुख्यमंत्री नाही, तर कामावर विश्वास ठेवणारा नेता गमावला आहे. दादा गेले, पण त्यांनी उभा केलेला कामाचा मापदंड राजकारणाला कायम प्रश्न विचारत राहील.